घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी, सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक, मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. गावाची लक्षणं काही चांगली नाहीत. बघ काय बिघडतं इथं. का ग असं का बोलतीयस? नाहीतर काय, रोज नवीन भानगड. कसली भानगड? अगं ते सरपंचाची पोरगी तनू आणि ते समीर भाऊ पळून गेले म्हण. हो बाई, काय सांगतीस? समीर, समीर तू कशाला एवढं मनाला लावून घेतोय? अरे आयुष्य म्हटलं की या गोष्टी चालायच्याच ना. अरे पण आपल्याला जे काही वाटतं ना ते घरी सांगावं ना तिने, लपवून कशाला ठेवलं? बापासमोर हिंमत नसेल झाली तिची, किंवा कदाचित तिनं सांगायचा प्रयत्नही केला असेल, पण सरपंचांनी स्वतःच्या प्रतिष्ठेपायी ते लपून ठेवलं असं. तिथे नेमकं काय घडलंय याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो ना. कसं आहे ना समीर, राजकारण ना अजब गोष्ट आहे. त्या राजकारणाची, त्यातल्या सत्तेची एकदा चटक लागली ना की ती सुटता सुटत नाही. त्यात सरपंचांना माहिती आहे ना, त्यांचं सगळं राजकारण, सगळा डोलारा तात्यांबरोबर. हो ना, मग किमान तात्यांशी तरी खरं बोलायचं. ते बोलले पण असते, त्यांना या गोष्टीची भीती वाटत असावी ना की जर ते तात्यांशी खरं बोलले तर त्यांचं राजकारणच संपून जाईल. त्यांना एक गोष्ट कळली, जाणीव झाली की सत्य कधी ना कधी समोर येतच, आणि एकदा का ते सत्य समोर आलं तर त्यांचं राजकारण तसंही संपणारच आहे. अपरिपक्वपणा, दुसरं काय. एक बरं झालं, या सगळ्या भानगडी आहेत ना त्या लग्नाआधीच समोर आल्या. नंतर कळलं असतं तर काय करू शकणार होतो मी. सरपंच लागलेच होते माझ्या मागे हात धुवून, लग्न करा लग्न करा. त्यांना माहित होतं ना एकदा लग्न केलं की आपली जबाबदारी संपली. काही ना काही निमित्ताने लग्न पुढे जात राहिलं, माझ्याच पथ्यावर पडले. आणि आता काय चालू आहे माहितीये का? काय? या सगळ्याच्या मागे मी आहे अशी बदनामी करतायत ते. अरे मी तिला भेटलो सुद्धा नाही, सदा फोन उचलत नाही मी तिचा. तात्यांनी माझ्यावर हे करायला सांगितलं ना म्हणून गप्प बसलोय. नाहीतर त्या सरपंचाच्या घरात घुसून त्याला जाब विचारला असता. समीर, तू असं काही करणार नाही. मी तुला आधीच सांगून ठेवतोय, तू असं काही करणार नाही. वेडेपणा आहे.
मित्रांसमोर जायला लाज वाटते रे. का? त्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ना, त्या माझ्यापर्यंत कशा आल्यात माहिती आहे का? कशा? हे सगळं मला माझ्या मित्रांनी सांगितलं. त्यांच्यामुळे सावध झालो मी. खूप वाईट वाटतं त्यांच्या समोर जायला मला. नशिबाला दोष देत नको बसूस. बघ, मला असं वाटतं, खरंच अगदी मनापासून असं वाटतं, या सगळ्या प्रकरणात आहे ना, तनया आणि सरपंचांना लाज वाटायला हवी. समीर, एक सांगू? खरं तर विचारायचं, जेव्हा तुझ्या आणि तनयाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली, ती बोलणी सुरू झाली, तेव्हा तुला तनयाविषयी काय वाटत होतं? काहीच नाही. हां, चांगली मुलगी आहे, लग्न केलं हिच्याशी तर काही हरकत नाही, एवढंच. ओके, बर. जेव्हा ह्या चर्चा, ह्या बोलणी लग्नाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचले, जेव्हा तुझं आणि तिचं लग्न होणारच असं दिसायला लागलं, तेव्हा ज्याला आपण आतला आवाज म्हणतो, असा तुझा आतला आवाज तनयाबद्दल काय म्हणत होता? खरं सांगायचं? खरं सांगू का तुला, मी तुझ्या इतका खोलवर विचार नाही करत. जे समोर येतं ते स्वीकारतो मी. झालं तर मग बघ ना, तिच्या तुझ्या आयुष्यात येण्यानं तुला काही फरक पडला नाही, तसंच तिच्या जाण्याने तुला काही फरक पडला नाही, मग काळजी कशाची करतो? कळतंय रे सगळं. मला माझ्या बदनामीची भीती नाहीये, पण आपल्या विरुद्ध जी राळ उठली त्याचा राग येतो, बरोबर? तोच राग कुठेतरी माझ्या मनात आहे. पण का कोणास ठाऊक, मला असं वाटतं की ही जी परिस्थिती आहे, याच्यात या सगळ्या गोष्टी ज्या काही घडतायत त्याच्यात एक सुचिन्ह जडलंय. ह्या चांगल्या इंडिकेशन. आपण एक काम करूया, आपण आहे ना आजपासून एकमेकांमध्ये करार करूया. तुझ्या माझ्या आयुष्यात जे काही घडत असेल ते आपण मित्रांबरोबर बोलायच्या आधी एकमेकांशी बोलत जाऊ. म्हणजे तुला एखादी मुलगी आवडली म्हणून, मला एखादी मुलगी आवडली म्हणून, तर मित्रांबरोबर बोलायच्या आधी आपण एकमेकांसमोर ते क्लिअर करायचं. आणि नुसतं मुलींबद्दलच नाही, आपल्या खासगी आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपण आधी एकमेकांसमोर मोकळं व्हायचं. डन. थँक्यू सर. कशा अंधारल्या वाटा, विचार. किती प्रश्न विचारायचे आहेत की विचार. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. मम्मा, माझे फारसे प्रश्न नाहीयेत, फक्त एकच प्रश्न. विचार. माझं लग्न ही माझ्यावर लादलेली गोष्ट आहे? श्रीनिवासला धमकावणं, त्याच्या आईला धमकावणं, मग माझं ब्रेन वॉश करणं, की पप्पांच्या पैशाकडे पाहून तो माझ्यावर प्रेम करतोय? मम्मा, हे सगळं रामायण घडत असताना तू मुकाटपणे पाहत होतीस? बोल ना. मी कधीही बंड केला नाही म्हणून तेव्हाही करू शकले नाही. तुला काय वाटतं, तुझ्या पप्पाने हे सगळं मला सांगून ठरवलंय? मग अगं, आता अलीकडे कुठे ते त्यांच्या प्लॅन्स विषयी किंवा ऑफिसच्या कामांविषयी माझ्याशी काही गोष्टी शेअर करायला लागलेत. पण मुलीच्या आयुष्यासाठी एका शब्दाने त्यांना विचारावं असंही वाटलं नाही तुला?
वाटलं ना, खूपदा वाटलं, पण कधी हिंमतच झाली नाही. माझ्या आयुष्याच्या निर्णयाच्या वेळी सुद्धा मी अशीच निष्क्रिय ठरले. जे होतं ते फक्त बघत राहील. तुझ्या आयुष्यात? हो, माझ्या आयुष्यात. सांगायला नको, पण तरीही तुला सांगते, नाहीतर तुझा कधीच विश्वास बसणार नाही माझ्यावर. जाऊ दे नको, पुन्हा कधीतरी सांगेन. मम्मा, आता वेळ आली आहे तर सांगून टाक. माझं लग्न होणार होतं विनायक भाऊजींशी. ते आले, मला पाहून गेले. नंतर वहिनी बघायला म्हणून तुझे पप्पा आले. त्यांना मी आवडले. काय? सगळे नीतिनियम धाब्यावर बसवून ते माझ्याशी लग्न करण्यासाठी आटापिटा करू लागले. आजोबांशी बोलले, म्हणजे माझ्या वडिलांशी. काय त्यांना सांगितलं कोणास ठाऊक, पण माझे वडीलही त्यांच्याशी लग्न करून द्यायला तयार झाले. आणि तू? मी मला कुणी माझं मत विचारलंच नाही. तू कुणाला काहीच बोलली नाहीस? तुला म्हटलं ना, मी काहीच बोलले नाही. त्यांनी म्हटलं आणि मी हे लग्न मान्य केलं. पण मनाची बोच तशीच राहिली. काय सांगतेस तू? अगं कसं शक्य आहे हे? जे बोलले ते तसंच आहे. आणि तू ऐकलंस ना, आता लगेच विसरून जा. अगं पण हे बघ असावरी जर तर करून हा विषय मला आता चघळायचा नाही. आणि तशी ही आयुष्याकडनं माझी कसलीच तक्रार नाही. तर स्वतःच्याच भावानी फसवलं म्हणून हे तुझे विनायक काका उद्ध्वस्त झाले. पण आता त्यांनीही कालांतराने हे सगळं पचवलंय. आणि आता तर त्यांचं वागणं मला खूपच नॉर्मल दिसतंय. अगं पण हा विषय संपला. आईचा भूतकाळ हा मुलीला कळायला नको होता, पण माझा नाईलाज झाला. कुठेतरी बोलावंसं वाटलं ग, मोकळं व्हावंसं वाटलं, स्वतःला व्हेंटिलेट करावंसं वाटलं, म्हणून तुझ्याकडे बोलले. प्लीज सगळं विसरून जा. आणि यापुढे हा विषय नको, प्लीज. ही मात्र कमाल झाली. मला तर संशय आहे त्यानंच पोरगीला आपल्या फूस लावली असणार आणि तुमच्या राजकारणाचा सूड माझ्या पोरीवर काढला. अगं पण समीरचं म्हणणं असं आहे की तो तिला भेटलाच नाही म्हणून. अहो, तनूचा फोन लागत नव्हता, नेमका त्याच दिवशी हो पण गायब होता की नाही. तो विश्वासातला म्हणल्यानंतर याच्या बरोबर गेली असणार ती. मी तात्यांकडे जाऊन आलो. त्यांचंही म्हणणं असंच आहे की समीर तुमच्या पोरीसोबत नव्हताच. आता ही पोरगी जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत खरं खोटं काही कळणार नाही. हे बघा, तुमच्या लक्षात येत नाही पण मला कळायला लागलं. अशा पद्धतीने देसाई तुमचा व्यवस्थित काटा काढणार. आधी पोरगीला गायब केली,
आता ती परत आल्यावर तिच्यावर उलटे सुलटे आरोप करते, तिची बदनामी करते. आधीच पोरीचं लग्न मोडलं, त्यात तिची बदनामी म्हणजे सगळ्या घरादाराची बदनामी. याच्यावर एकच इलाज. बोला. मुलीला गायब करण्याच्या केसमध्ये समीरचं नाव घ्यायचं, त्याला पोलीस स्टेशनला बोलवून कबूल करून घ्यायचा. पोलीस घेतील का तक्रार आपली? आपण आधी तक्रार दिली पाहिजे. पहिली तक्रार सोबतच दिली होती. आता आपण पोलिसात जाऊन सांगायचं तो मुलगा परत आलाय, पण माझ्या पोरीचा काहीच तपास नाही. आणि तू पोरग सुद्धा काहीच बोलत नाही. असं करा, तुम्ही लवकरात लवकर केस करा आणि माझ्या पोरीचा लवकरात लवकर तपास लावा. निघतो मी, पण घाई करणार नाही. आधी त्या संजयचा सल्ला घेणार. त्याला सगळं माहिती. ते क्रॉस कंप्लेन का काय म्हणत होता तू? ते काही असू दे, माझ्या पोरीचा आधी तपास लावा तुम्ही. ते सायाने घात केला हो शेवटी. कशा अंधारल्या वाटा आता पाणी अगदी डोक्यावरून वाहून जायला लागले बघा. आता मलाच काहीतरी हालचाल करावी लागेल. मला तुमचा एक सल्ला हवा होता. बोला ना. समीरची फिर्याद द्यावी ह्या विचारापर्यंत मी येऊन पोचलोय बघा. काय आमच्या तनूचा पत्ता नाही आणि हा समीर पण गायब आहे. कधीतरी दिसतो गावात पण लगेच पसार होतो. मला तर संशयच आहे त्यानंच आमच्या तनूला कुठेतरी डांबून ठेवली असणार बघा. बरोबर. नाही नाही, पोरगी गायब झाल्याची तक्रार करायची आणि संशयित म्हणून समीरचं नाव सांग. कसं करता येईल? वकिलांना विचारायला हवं. पण मला काय वाटतं त्याच्या आधी आपण इन्स्पेक्टर साहेबांना भेटलो तर. नाही म्हणजे ते देसाईंच्या विरोधात आहेत आणि मी तर असं ऐकलंय ते धनूला संपवणार आहेत म्हणे. असं पण ऐकायला मिळाले की धर्माधिकारी साहेबांची ती खास माणसं आहेत. अहो साहेबांनीच बसवलंय त्यांना तिथं. असं म्हणता? अहो मग तर आपलं काम झालंच म्हणून समजा. काम होईल हो, पण दुसऱ्या काही गोष्टींचा विचार करायला हवा. कोणत्या? मला काय वाटतंय त्या इन्स्पेक्टरला आपण सांगण्यापेक्षा साहेबांनी जर फोन करून सांगितलं ना तर आपलं काम 100% होईल. मग मी काय म्हणतो तुम्ही साहेबांना फोन करा की म्हणजे ते इन्स्पेक्टरला फोन करून सांगतील काय करायचं ते. पण साहेबांना आता फोन करता येणार नाही, ते कामात असतील. मी असं करतो, साहेबांशी रात्री निवांतपणे बोलतो. बर, पण अर्जंट आहे बर का. अहो काय पोरीच्या काळजीनं रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही. आणि त्यातनं बायकोची सारखी भुन 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 मागे लागलेली असती. शोधायला जा शोधायला जा.
आता तुम्हीच सांगा कुठं शोधायचं हो तिला? अजून एका मुद्द्याचा विचार करावा लागेल. काय? नाही, तक्रार करायची हे नक्की आहे, पण जर त्यांनी विचारलं इतके दिवस का थांबलात तर? तशी ती गायब झाली तेव्हाच तक्रार केली पोलीस स्टेशन मध्ये. हे बरं केलं, पण मुख्य मुद्दा जरा वेगळाच होता. तनू जर दुसऱ्या कोणाबरोबर पळून गेली असेल तर? नाही हो साहेब, तसं नाही. अहो माझा पूर्ण भरोसा आहे माझ्या पोरीवर. अहो आजकालच्या पोरांचं सांगता येत नाही. नाही नाही, समीरचं आणि तिचं जर बिनसलं असेल आणि ती दुसऱ्या कोणाबरोबर गेली असेल तर? काहीही बोलू नका. सांगायचा मुद्दा एवढाच आहे अण्णा, त्याआधी तुमच्या मुलीला शोधलं पाहिजे. ती सापडली की केस आणखी स्ट्रॉंग होईल. मग काय जबाब द्यायचा ते तिला मी पडवीन. त्या समीरच्या आयुष्याची फक्त वाट लागली पाहिजे बस. कुणाच्या आयुष्याची वाट लावणार संजय राव? कोणा तुम्ही? गौरीला पोचवलं आणि तडक इकडे तराट व्हायला आला काय? हा, उठायचं, आमच्यासोबत आमच्या गाडीत बसायचं आणि गौरीला जिथे ठेवलंय ना तिथे आम्हाला घेऊन चालायचं. चल उठ.